महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एसटीने ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे हक्काचे साधन आहे। परंतु काही विकृत प्रकृतीचे नागरिक या महामंडळाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे। त्यातलाच एक प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांना एसटी महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलत पास योजनेत मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात असल्यामुळे एसटीचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून त्याचा असर महामंडळाच्या आर्थिक बजेटवर पडत असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशांना महामंडळाला सेवा देण्यात अडचणी येत आहे। हे मात्र विशेष। मिळालेल्या माहितीनुसार वरुड आगाराची वरुड अकोला जाणारी शेड्यूल नंबर 4 वर जाणारी बस क्रमांक MH40 Y6133 अकोलावरून परतीच्या प्रवासासाठी निघाली असता मूर्तिजापूर बसस्थानकाहून अमरावती प्रवास करण्यासाठी काही विद्यार्थी बसले होते। विद्यार्थ्यांच्या पास तपासले असता त्यापैकी शेख तौसिफ राहणार उमरी हा विद्यार्थी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे। अरबाज खान राहणार मूर्तिजापूर हा विद्यार्थी गाडगे महाराज महाविद्यालयात अमरावतीमध्ये शिकत आहे व ओवेसुद्दीन नामक विद्यार्थी गाडगे महाराज अमरावती येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्यांनी बनावटी पासा तयार केल्या असून त्या बनावट पासेवर अमरावती मूर्तिजापूर माना दर्यापूर असा नियमित प्रवास सुरू होता। सदर तीनही विद्यार्थ्यांच्या पासेसमध्ये गडबड असल्याचा संशय असल्यामुळे वाहक कैलास जाधव यांना शंका येताच त्यांनी विद्यार्थ्यांकडील विद्यार्थी पासेस व ओळखपत्र तपासले। ते बनावट असल्याचे निदर्शनास येताच वाहकाने सर्व पासेस जमा केल्या व पुढील कार्यवाहीसाठी वरुडचे आगार व्यवस्थापक संदीप मडावी यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये तक्रार केली व त्यांचा अहवाल तयार करून अकोला विभागातील मूर्तिजापूर आगार व्यवस्थापक प्रवीण अंबुलकर यांच्याकडे पाठवला। मूर्तिजापूर आगार व्यवस्थापक या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रवासी जनतेचे लक्ष लागले आहे। VCN न्यूज करिता वरुड येथून निलेश घोरडे यांचा हा वृत्तांत।